सुप्रभात सज्जन श्रोते, साधक चिंतक हो. आपण असणेपणाचा जो 6 तऱ्हेचा विस्तार आहे, सर्व व्यापकत्व, सर्वशक्तिमानत्व, सर्वज्ञत्व, स्वातंत्र्य, समत्व, सर्वाप्रती सर्वाधर, सर्व प्रेम म्हणजे आत्मीयतेचा भाव हा पाहिला. आणि हा खरा तर आपल्या असणेपणाचा पूर्ण आशय आहे. पण हा आपला जो असणेपणाचा पूर्ण आशय आहे तो जर आपल्या लक्षात आला नाही तर आपल्या असणेपणाबाबत काहीतरी समज, गैरसमज, भ्रम निर्माण होतात आणि जगामध्ये मोठी समस्या निर्माण होते. खर तर जीवाला शिवाचं प्रतिरूप म्हणतात. जीवाला शिवाचं प्रतिरूप म्हणतात. म्हणजे पाण्यातील दिसणाऱ्या सूर्याला मूळ सूर्याचं म्हणजे बिंबाचं प्रतिबिंब म्हणतात. म्हणजे मूळ बिंब पाण्यामध्ये प्रतिबिंब, तसं मूळ हे 6 गुणांनी व्याप्त असलेलं असणेपण जीवामध्ये प्रतिबिंबित होतं. तर आपल्यामध्ये आपलं असणेपण, सर्व व्यापकत्व, सर्व शक्तिमानत्व, सर्वज्ञत्व, स्वतंत्रत्व, समत्व आणि अर्थातच आपलं सर्वाप्रती असलेलं आत्मीयतेचे तत्व किंवा प्रेम तत्व हे खरं तर जीवामध्ये शिवाद्वारे प्रतिबिंबित झालेलं असलेपणाचं रूप आहे. परंतु होतं काय, हे प्रतिबिंबामध्ये बिंब उतरलं आहे, परंतु बिंब हे वेगळं आहे आणि प्रतिबिंब वेगळं आहे. म्हणजे असं आहे की 1000 मडक्यात 1000 सूर्य दिसले तरी सूर्य एकच आहे. 1000 मडकी फुटली, त्यातलं पाणी गेलं, सूर्य गेले तरी सूर्य सूर्य म्हणून तसाच असतो. तशी अब्जावधी माणसामध्ये आत्म्याचा प्रतिजीव किंवा आत्मा जो आहे तो शिव आहे. तर आत्मा किंवा शिव किंवा सर्व व्याप्त चेतना एकच आहे. त्या चेतनेचं जीवामध्ये आणि प्रामुख्याने इथे प्रगत माणसामध्ये प्रतिबिंब पडलेलं आहे. परंतु शिवाचं प्रतिबिंब जीवामध्ये पडलं म्हणजे शिवाचा प्रतिजीव जीव आहे. जसा सूर्य बिंब पाण्यात पडलं की सूर्याचं प्रतिबिंब पाण्यात, अर्थात पाण्यात दिसतं किंवा मडक्यातल्या भांड्यातल्या पाण्यात दिसतं. मडकी फुटली, अगदी पाणी जगातलं नाहीसं झालं तरी सूर्य राहणारच. तसं आपलं असणे पण जे मगाशी म्हटल्याप्रमाणे 6 तऱ्हेने नटलेलं आहे तेच आपल्यामध्ये जीवरूपाने प्रतिबिंबित झालेलं आहे. म्हणून जीवाला खरं तर प्रत्येक आत्मा म्हणतात. म्हणजे जर जीव आपलं जीवत्व लक्षात घेऊन आपण जिथून आलो तिथे जायचा प्रयत्न करील तर जीव आपलं जीवत्व लक्षात घेऊन आपण जिथे आलो तिथे गेला की जीवाला लक्षात येईल की जीव म्हणून आपण प्रवास करता करता शिवापर्यंत जीवामध्ये पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणून जीवात्मा म्हणून प्रवास करता करता आपण मूळ आत्म्यापर्यंत पोचलो. म्हणून जीवात्मा हा शिवात्म्याचे किंवा मानवी देहांतर्गत आत्मा हे परमात्म्याचेच प्रतिबिंब आहे. म्हणून जीव इथे प्रामुख्याने माणूस हा शिवाचं प्रतिरूप आहे किंवा आत्म्याचं प्रतिरूप आहे. हे जर समजलं तर हा जीव म्हणजे हा माणूस आपल्या बाहेर न बघता आपल्या आतूनच म्हणजे सूर्याचं प्रतिबिंब पाण्याच्या बाहेर न येता आतूनच म्हणजे पाण्यातूनच प्रतिबिंबाच्या म्हणजे आपल्या असणेपणाच्या अनुरोधाने आपण जिथे आलो तिथे पोचतो. म्हणजे बघा, प्रकाशाचा किरण दिसला आणि त्या किरणाच्या अनुरोधाने आपण प्रकाशाच्या मूळ स्थानी म्हणजे सूर्यापर्यंत पोचलो.
तसंच माणसामध्ये आत्मा जीवरूपाने प्रतिबिंबित झाला आहे. जर जीव त्या आत्म्यापर्यंत प्रवास करील तर जीवाला लक्षात येईल की आपण प्रत्यक्ष आत्मा आहोत आणि आत्मा हा अर्थातच सर्व व्यापक, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, स्वतंत्र, समत्व आणि प्रेमत्व याने परिपूर्ण असतो. हे लक्षात येणं यालाच आपलं शुद्ध असणे पण परिपूर्ण शुद्धतेने कळणं म्हणतात. यासाठी आपला जो प्रवास आहे तो अंतर्मुख होऊन, म्हणजे आपण बाहेरच्या जगाकडे न बघता आपण आपल्याच जगात आतवर खोलवर पोचलो तर जिथून साधारण नाभी केंद्रामधून तिथून ती परावाणी, परतत्व म्हणजे सर्वाच्या पलीकडील जे तत्व आहे ते तत्व जिथून प्रस्फुटित होतं, जिथून बाहेर पडतं, ती जागा आहे नाभी केंद्र. तिथे जी गुप्त रूपाने राहिलेली आहे ती परावाणी. म्हणून आता बोलणाऱ्याने आपल्या वैखरीतून, म्हणजे वैखरी हे बाहेरचं रूप आहे, बोलणारा जर वैखरीतून मध्यमेकडे, मध्यमेतून पश्चंतीकडे आणि पश्चंतीतून पराकडे गेला तर वैखरीपासून परेपर्यंतचा प्रवास म्हणजे बाहेरून आतला प्रवास, आणि वैखरीपासून परेपर्यंतचा प्रवास म्हणजेच प्रतिबिंब रूपाने दिसणाऱ्या जीवाने आपल्या शिवत्वाकडे केलेला प्रवास. आणि हा प्रवास जेव्हा पूर्णत्वाला जातो तेव्हा कोणताही माणूस स्वाभाविकपणे स्वतःला सर्वत्र चेतना म्हणून पाहतो. म्हणून त्यावेळेला असा ज्ञानी माणूस स्वतःला सर्वव्याप्त चेतना, सर्वशक्तिमान चेतना, सर्वज्ञ चेतना, स्वतंत्र चेतना, समत्वाने परिपूर्ण चेतना आणि सर्वाप्रती समत्व भाव धारण करून सर्वाप्रती सर्व काही आपणच हे आहे हे जाणून सर्वाप्रती प्रेम भाव असलेला, आत्मीयता असलेला चेतना असं आपल्याला पाहतो. म्हणून ही जी सर्वगत चेतना आहे, सगळीकडे गेलेली चेतना आहे, ती चेतना आणि त्याचे हे षटगुण म्हणजेच हे खरेखुरे आत्म्याचे षटगुण आहेत, ते शिवाचे जीव म्हणून प्रतिबिंबित झालेल्या, म्हणजे शिव माणसामध्ये जीवरूपाने प्रतिबिंबित झालेला आहे. तर जीवाने आपल्या या प्रतिबिंबाच्या अनुरोधाने आपल्या मूळ बिंबापर्यंत जाणं म्हणजे आपल्या वैखरीद्वारे स्वाभाविकपणे मध्यमा, पश्चंती, परतत्वाकडे जाणं, वरून खाली नाभी केंद्रापर्यंत येणं आणि तिथे समजूत घेऊन परत ती समजूत पुन्हा वैखरी म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण खरी म्हणून लोकांना देणं, हे प्रगत आणि ज्ञानी माणसाचं काम आहे. म्हणजे ज्ञानी माणसाचं तो प्रतिजीव म्हणून हे काम आहे की प्रतिजीव म्हणजे रूपांतरित जीव म्हणून तो असला तरी मूळ जो जीव आहे तो जसाच्या तसा असणेपणात आहे, ज्याला आत्मा म्हणतात. तर प्रतिजीवाने मूळ जी जिवंत चैतन्य धारा आहे, जी सर्व व्याप्त आहे, जी सर्व शक्तिमान आहे, जी सर्वज्ञ आहे, जी स्वतंत्र आहे, जी समत्वाने परिपूर्ण आहे आणि जी सर्वाप्रती समत्वपूर्ण प्रेमाने ओथंबलेली बनलेली आहे, हे जर जीवरूपी प्रतिबिंबाने जाणलं तर हा जीवच अंतर्मुखतेने म्हणजे आपल्या आतच शरीरांतर्गतच त्याचा प्रवास सुरू होतो आणि तो शिवापर्यंत पोचतो. आणि याचं एक दुसरं उदाहरण म्हणजे आत्ता जी बोलली जाते ती वैखरी आहे. ती वैखरी जर वरचे वर मध्यमा, पश्चंती, परेपर्यंत गेली तर वैखरी ते परा आणि परा ते वैखरी. म्हणजे वैखरी पासून परेपर्यंत आल्यानंतर आपलं परतत्व, आपलं शिवतत्व आपल्याला जाणवतं आणि ते जाणवलेलं शिवतत्व पुन्हा वैखरी म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण खरं या पद्धतीने सांगितलं जातं. म्हणून ज्ञानी माणसाचा प्रवास आपल्या जीवरूपातून शिवरूपाकडे जाणे, वैखरीतून परेकडे जाणे
आणि परेचं ज्ञान परत वैखरीद्वारे. आता दुसऱ्या ठिकाणी वैखरीचा अर्थ वैशिष्ट्यपूर्ण खरं म्हणून लोकांना सांगणं हे ज्ञानी माणसाचं काम असतं. आणि अशा ज्ञानी माणसालाच आत्मवान म्हणतात, आत्मज्ञानी म्हणतात. आता हे आपल्या थोडक्यात लक्षात आल्यानंतर हा जो जीव शिवाकडे जातो, जीवात्मा आत्म्यापर्यंत पोचतो, हे लक्षात घेतलं तर जीवात्मा हा प्रत्येगात्मा म्हणजे जीवाकडून तो जिथे आला तिथे पाठी जर जाता आलं तर जीव हा पाठी वळून प्रत्यक्ष आत्मा आहे. प्रत्येगात्मा म्हणजे पाठी वळून प्रत्यक्ष आत्माच आहे. जीवात्मा हा जर अंतर्मुख होऊन प्रवास करील तर जीवात्मा शेवटी जिथे पोचेल तिथे तो जीव राहणार नाही. तो सर्वंकष चेतना, सर्वव्याप्त, सर्वशक्तिवान, सर्वज्ञ, स्वतंत्र, समत्वपूर्ण आणि प्रेमपूर्ण संपूर्ण चेतना म्हणून तो राहील. हेच ते जीवात्म्याला प्रत्येगात्मा म्हणतात. त्याचं स्पष्टीकरण आहे. म्हणजे जीवात्मा अंतर्मुख होऊन जर आपल्या आत 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 खोलवर गेला तर तो आपल्या चैतन्य स्रोताशी पोचेल. आणि तो चैतन्य स्रोत हा जो षड्गुण संपन्न स्रोत आहे तोच आपण आहोत, याचं त्याला परिपूर्ण ज्ञान होईल. हे आत्मज्ञान म्हणजेच आपल्या नेणिवेत आपल्या आतमध्ये लपलेल्या आत्म्यापर्यंत पोचणे. म्हणून जीवात्मा जर नेणिवेत प्रवास करील तर तो वैखरीपासून परेपर्यंत जाईल. परतत्वापर्यंत गेल्यानंतर त्याला त्याचं शुद्ध ज्ञान होईल. आणि ते शुद्ध ज्ञान परतत्वाचं झालेलं तो आपल्या मुखातून वैशिष्ट्यपूर्ण सत्य खरं म्हणून लोकांना देईल. हे आत्मज्ञानी माणसाचं, हे संतांचं आणि हे द्रष्ट्याचं कार्य असतं. हे कार्य हेच सर्वोच्च कार्य आहे. कारण चेतनेचं मूळ स्वरूप जसंच्या तसं उलगडल्याखेरीज आपणाला चेतनेतून निर्माण झालेल्या विश्वाचंही परिपूर्ण ज्ञान होणार नाही. म्हणून प्रत्येकात्मा उलट्या दिशेने प्रत्येक माणूस हा पाठी वळून आत्माच आहे. हे जाणण्यासाठीच मानवाचा जन्म झालेला आहे. ज्याला आपण जाण म्हणतो म्हणजे जिवंतपण म्हणतो, ते जिवंतपण जाणण्यासाठीच म्हणजे या मूळ ज्ञानासाठीच आहे. म्हणून ज्ञान के लिए होती है. म्हणून आपलं जिवंतपण हे ज्ञानासाठी आहे. आणि हे जिवंतपण ज्ञानासाठी आहे. हे विशेष करून मानवाला लागू आहे. कारण मानवामध्येच चैतन्य अत्यंत संतुलित पद्धतीने वावरतो. याचा अर्थ असा आहे, मानवामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश त्याच्या पंचीकरणातून त्याचा हा जो देह निर्माण झाला आहे, जे स्थूल सूक्ष्म कारण देह आहे, अंतःकरण चतुष्टय आहे, झाल्यानंतर पंचकोश आहे आणि एकंदरीत जी सर्व 36 तत्व आहेत ती मानवामध्ये अत्यंत संतुलित पद्धतीने असल्यामुळे मानवामध्येच आपल्या चेतनेचा विचार करण्याचा अवसर आहे. म्हणजे त्याला मोकळीक आहे. म्हणून चेतनेचा विचार करण्याचा आपल्यामध्ये असलेला अवसर, मोकळीक, हेच ते आपल्यामधील आकाश तत्व आहे. तेव्हा आपल्या आकाश तत्वामध्ये चैतन्याचा विचार आणि चिंतन करण्याची मोकळीक आहे. हे मानवातील आकाश तत्व आहे. आता तो चिंतन करता 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 चिंतन करता करता तो हळूहळू ज्याचं चिंतन करतो तेच बनतो. म्हणजे चिंतन करता करता मागे फिरून जीवात्मा जर आत्म्यापर्यंत पोचला तर हा माणूस जो आत्म्यापर्यंत पोचतो त्याच्या चेहऱ्यावर जे तेज दिसतं ते त्याच्या हृदयातील आकाशात त्याला चिंतनाचा अवसर आहे. त्या चिंतनेच्या परिपूर्णतेत त्याचं जे समाधान आहे ते आतलं तेच त्याच्या बाहेर चेहऱ्यावर चमकतं. म्हणजे माणसाच्या हृदयात आकाश आहे, मोकळीक आहे, त्याच्याच हृदयात चैतन्य आहे आणि त्याच्याच हृदयात चैतन्याचं वहन. आता चैतन्याचं वहन म्हणजे काय? जीवात्मा जेव्हा आत्म्याकडे जातो तेव्हा जीवात्मा अंतर्मुख होतो. तो वैखरीतून परेपर्यंत जातो आणि परेपासून वैखरीपर्यंत येतो. याचा अर्थच माणसामध्ये वायू तत्व वर खाली होणारं तेही आहे.
म्हणजे माणसाचं आकाश त्याला चिंतनाला अवसर देतं. माणसाचं चिंतन परिपूर्ण झाल्यानंतर त्याच्या आतील चैतन्य त्याच्या चेहऱ्यावर ओरा म्हणजे दीप्ती तेज म्हणून वलयांकित होतं. आणि हे होत असताच त्याचा हा जो बाहेरून आत प्रवास आहे, हा प्रवासच खरं तर त्याच्या आतमध्ये जे वायू तत्व आहे त्याद्वारे घडतं. आणि तेच वायू तत्व त्याला वैखरीतून परेकडे आणि परेतून वैखरीकडे सतत वर खाली व्हायला मदत करतं. म्हणजे आपल्या आत आकाश तत्व आहे, तेज तत्व आहे, वायू तत्व आहे. बरं, हे तत्व असताना आपल्यामध्ये रसमयता म्हणून आप म्हणजे रक्त म्हणून आप म्हणजे जलतत्व आहे. आणि हे सर्व एकत्र ठेवण्यासाठी पृथ्वी तत्व म्हणून आपला देह आहे. म्हणजे मानवी देहातच पृथ्वी आप तेज वायू आकाश या मूळ लहान स्वरूपातल्या पंचजीवांचं परफेक्शनचं म्हणजे अत्यंत परिपूर्ण एकत्रीकरण झालेलं आहे. आणि म्हणून मानव हाच उत्क्रांतीच्या टप्प्यातील सर्वोच्च जीव आहे, ज्याच्यामध्ये आपल्या मूळ रूपाला जाणण्याची संभाव्यता आहे. तर आपल्या मूळ रूपाला जाणण्याची संभाव्यता माणसामध्ये आहे. त्याच्या देहामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश अत्यंत संतुलित पद्धतीने देहाचे घटक म्हणून वावरतात. आणि मधल्या जागेत त्याला अवकाश म्हणजे मोकळीक आहे. चिंतन करता करता त्याच अवकाशात असलेलं तेज त्याच्या चेहऱ्यावर येतं. तसंच तो बाहेरून आत म्हणजे उलट्या दिशेने जीवात्मा म्हणून आत्म्यापर्यंत जाताना त्याच्यातील वायुतत्व त्याला मदत करतं. हे सर्व करत असताना त्याच्यामध्ये जे सळसळतं रक्त आहे, जे त्याला त्याच्या धारणा शक्तीला त्याच्या जिवंत राहण्याला पोषक आहे, ते रक्त म्हणजे त्याच्यातील आपतत्व आहे. आणि या सर्व घटकांना बाहेरून एखाद्या चादरीमध्ये गुंडाळावं तसं गुंडाळलेला त्याचा देह म्हणजे त्याचं पृथ्वी तत्व आहे. तर पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांचा सुयोग्य मेळ इथे साधलेला आहे. अशा मानवाला आपल्या जीवनाचा हेतू हे संपूर्ण चैतन्याचं ज्ञान करून घ्यावं आणि ते लोकांना द्यावं. हा हेतू त्याला कळू शकतो. म्हणून माणूस ज्ञानासाठी जन्मला आहे. माणसाने जीवनभर ज्ञान मिळवायचे आणि माणसाने मिळवलेलं ज्ञान इतरांना फॅसिलिटेट म्हणजे सोयीस्कररित्या उपलब्ध करून द्यायचंय. असं नाही की मी जाणलं आणि संपलं, असं नाही. ज्याला ते आधी जाणता आलं त्याने ते इतरांना देण्यासाठी सुविधा रूपाने आपण इतरांसाठी सुद्धा उपलब्ध व्हावे. अशा अर्थाने आत्म्याकडे जीवात्म्याचा प्रवास म्हणजेच जीवात्मा हा प्रत्येक आत्मा म्हणजे उलट्या दिशेने शुद्ध आत्मा आहे याचं ज्ञान. या गोष्टीसाठीच जीवाचा जन्म आहे आणि ज्ञानासाठीच जीव याचा अर्थ माणूस या जगात आलेला आहे. हे जर आपल्या एकदा बुद्धीमध्ये पक्क झालं तर स्वाभाविकपणेच आपल्यातील ही जी चेतना आहे त्या चेतनेचं जे स्पंदन आहे त्या स्पंदनाकडे आपण ही चेतना जाणून घेण्यासाठी स्पंदन आहे हे जर समजलो तर माणसाचा अंतर्मुख प्रवास म्हणजे माणूस बाह्य जाणीवेतून नेणिवेच्या जगाकडे म्हणजे दृश्याकडून अदृश्याकडे अत्यंत संयमित पद्धतीने आणि अत्यंत न कंटाळता संयमाने चिकाटीने म्हणजे तितिक्षेने प्रवास करील. आणि त्याच्या प्रवासाची सांगता आपणच आत्मा आहोत, आपण जीव नसून आपणच शिव आहोत, आपण एक स्पंदित होणारा देह नसून देहामध्ये स्पंदित होण्यासाठी जी गोष्ट आवश्यक आहे ते मूळ चैतन्यच आपण आहोत. हे समजण्यासाठीच माणसाचा जन्म आहे. परंतु होतं आहे काही माणसं जन्मजात धष्टपुष्ट असतात, त्यांच्यामध्ये एनर्जीचं संचरण थोडं जास्त असतं, त्यामुळे त्यांचं स्फुरण जास्त असतं. आणि हे स्फुरण तुलनेने इतरांपेक्षा आपल्याजवळ जास्त आहे म्हटल्यानंतर माणूस नेमका अंतर्मुख होण्याऐवजी बहिर्मुख होतो. आणि मला स्फुरण जास्त आहे, माझे बाहू स्फुरण जोरात पावतात,
माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये जास्त क्षमता आहे, माझ्यामध्ये जास्त मिळवण्यासाठी आवश्यक असलेलं आहे, असं समजून जेव्हा ही माणसं बाहेरच्या जगात प्रवास करतात तेव्हा ती माणसं बाहेरच्या वस्तू जगात जातात आणि वस्तू ज्या निर्माण होतात त्या नष्ट होतात. अशा अशाश्वत वस्तू जगात माणसं अडकतात. कारण खरं तर माणूस सुद्धा माणूस म्हणून निर्माण झाला तरी मरणारच आहे. म्हणून माणूस ही परमेश्वराने निर्माण केलेली जरी सर्वात उत्तम वस्तू असली तरी माणूस ही सुद्धा वस्तू आहे. आणि बाहेरच्या निसर्गापासून कीड मुंगी पासून अगदी सर्व पशु पक्षी प्राण्यांपर्यंत त्या सर्व वस्तूच आहेत. आणि मानव सुद्धा वस्तू आहे. जी वस्तू जन्माला आली ती नष्ट होणार हे जर निश्चित आहे तर जन्माला आलेल्या सर्वात उत्तम वस्तूने नेमकं जन्माला काय येतं आणि नेमकं नष्ट काय होतं आणि नेमकं अविनाशी काय आहे याचा शोध घेणं हे माणसाचं कर्तव्य आहे. परंतु माणूस धष्टपुष्ट असेल, त्याच्यामध्ये चेतनेचं संचलन तुलनेने जोरदार असेल तर माणूस नेमका ज्ञानाकडे पाठ करतो आणि अज्ञानाकडे वळतो. म्हणजे आपल्या नेणिवेकडे तो पाठ करतो आणि जाणीवेत म्हणजे बाहेर खाली पद्धतीने तो बाहेर जातो. तो आपल्या शक्तीच्या, आता शक्ती म्हणजे काय लक्षात घ्या, चैतन्य तुमच्या आमच्यामध्ये आहे, जीवामध्ये आहे, सर्वामध्ये आहे. चैतन्याचं अधिक असणं म्हणजे चैतन्य अ मध्ये आहे आणि ब मध्ये आहे. ब मध्ये चैतन्य अधिक असलं तर बोला आपण शक्तिशाली वाटतो आणि तो अ वरती कब्जा घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणून जीवो जीवस्य जीवनम जेव्हा म्हणतात तेव्हा अधिक सशक्त जीव तुलनेने अशक्त जीवाला खातो. म्हणून जीवो जीवस्य जीवनम किंवा बळी तो कानपिळी याचा एवढाच अर्थ आहे. तिथे चैतन्याचा साठा अधिक आहे. तो चैतन्याचा साठा अधिक असलेला जीव कमी चैतन्य असलेल्या माणसाला खाऊ पाहतो. आता कमी चैतन्य असलेला माणूस किंवा कमी चैतन्य असलेले जीव जरी माणसाने खाल्ले तरी माणूस सुद्धा कधी ना कधी जाणारच आहे हे लक्षात घेता वस्तू रूपाने अगदी कीड पासून दगडधोंड्यापासून माणसापर्यंत जरी चैतन्य देहांतर्गत किंवा रूपामध्ये आत आलं असलं तरी रूप जाणार आहे, देह जाणार आहे. त्यामुळे एनर्जी विदिन बॉडी आणि एनर्जी विदाउट बॉडी याच्यामध्ये विदिन बॉडी जी एनर्जी आहे ती कधी ना कधी देह गेल्यामुळे विदाउट बॉडी असणारच आहे. म्हणून एनर्जी ही मूलतः विदाउट बॉडी आहे. म्हणजे एनर्जीला देह नाही, तिला देह नाही म्हणून तिला रूप नाही, तिला रूप नाही म्हणून तिला गुण नाही, तिला भाव नाही म्हणून रूप आकार गुण भाव विहीन एनर्जी आहे. आता विहीन एनर्जी आहे म्हणजे काय, तर एनर्जी जिथे पूर्णपणे साकळलेली असते त्या एनर्जीमध्ये त्या एनर्जीची जी क्षमता आहे त्याच्यामध्ये जी वैशिष्ट्य आहेत ती जाणण्याची क्षमता सुद्धा तिथे साकळली जाते. म्हणून आपण जो डोंगर आहे डोंगरामध्ये प्रचंड चैतन्य साठलेलं आहे आणि ते इतकं प्रचंड प्रमाणात साठलेलं आहे की जर अवाजवी पद्धतीने चैतन्य साठलं एखाद्या ठिकाणी तर ते चैतन्य डोंगराचं रूप घेतं आणि त्याला आपण स्थाणू म्हणतो. म्हणून चैतन्य जर अवाजवी पद्धतीने एकत्र आलं तर अवाजवी पद्धतीने एकत्र आलेलं चैतन्य ज्या वस्तूचं रूप घेतं त्या वस्तूला स्थाणू म्हणतात. म्हणून डोंगराला आपण स्थाणू म्हणतो. डोंगर स्थिर आहे कारण तिथे तिथे चैतन्य मोठ्या प्रमाणात साकळलेलं आहे. म्हणजे साकळलेलं चैतन्य म्हणजे वस्तूचं रूप आणि प्रवाहित चैतन्य म्हणजे वस्तू टाकून दिसणारी चेतना. म्हणजे वेगळ्या अर्थाने एनर्जीचं संघटन झालं की अनेक वस्तू निर्माण होतात आणि एनर्जीचं विघटन झालं की वस्तुरूप देहरूप जातं आणि एनर्जी मोकळी होते. मोकळी एनर्जी कधी दिसत नाही, ती अदृश्य आहे. ती जेव्हा दिसायला लागते तेव्हा ती वस्तुरूपात जन्म घेते. मग ती वस्तू निसर्गातील दगड धोंडे पर्वतापासून अगदी मुंगीपासून माणसापर्यंत ह्या सर्व वस्तूच आहेत. कारण ज्या अर्थी एनर्जी विद इन बॉडी आहे, ज्या अर्थी एनर्जी शरीराच्या आत आहे,
ज्या अर्थी एनर्जी विदिन फॉर्म आहे, ज्या अर्थी चैतन्य एखाद्या प्रारूपाच्या आकाराच्या आत आहे, त्या अर्थी तो आकार किंवा बॉडी हे वस्तू आहे आणि वस्तू नष्ट होणार, म्हणून आकार कधी ना कधी नष्ट होणार, माणूस कधी ना कधी नष्ट होणार. हे लक्षात घेता त्यातल्या त्यात एनर्जीचं अतिउत्तम संतुलन माणसामध्ये आहे, म्हणून माणसालाच हा चिंतनाचा अवधी आणि ही चिंतनेची क्षमता त्याच्या देहांतर्गत चैतन्याने निर्माण करून दिलेली आहे. म्हणजे माणसामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश या पंचमहाभूतांचं पंचीकरण होऊन अत्यंत संतुलित पद्धतीने माणूस हा उत्तम देह निर्माण झालेला असल्यामुळे या देहातील चेतनाच खऱ्या अर्थाने चिंतनशील आहे, खऱ्या अर्थाने ती सदसत विवेक करणारी आहे. आणि माणसाच्या देहातील चेतना चिंतनशील आहे, सदसत विवेकपूर्ण तिने विचार करणारी आहे. आणि याच चेतनेला ससंवेद्य आत्मरूप समजून त्या आपल्या ससंवेद्य आत्मरूपाकडे जर जीवात्मा त्या दिशेने गेला, जीवात्म्याने म्हणजे माणसाने नेणिवेत प्रवास सुरू केला, तर जीवात्मा प्रत्येक आत्मा म्हणजे त्याच्या बाजूने उलट्या दिशेने म्हणजे तो जसा बाहेर आलाय तसा बाहेरून त्याने आत प्रवास करणं म्हणजे पाठी वळून जीवात्म्याने आपल्या आत्मतत्वापर्यंत, आपल्या स्वयंपूर्ण असणेपणापर्यंत पोचणं आहे. परंतु हा विचार जर केला नाही तर, आणि हा विचार का केला जात नाही तर ज्याला शक्तिशाली वाटतं, ज्याच्यामध्ये चैतन्य जास्त वाटतं, त्याला वाटतं ज्या अर्थी माझ्याजवळ चैतन्य जास्त आहे त्या अर्थी मला पाहिजे ती गोष्ट झडप मारून मी घेऊ शकतो. आणि खऱ्या अर्थाने त्याच्या चेतनेच्या द्वारे त्याने आपलं ज्ञान करून घ्यायच्या ऐवजी त्या चेतनेचा तो गैरवापर करतो आणि प्रत्येक गोष्टीचं स्वामित्व, प्रत्येक गोष्ट मला हवी ती माझ्यासाठी असं समजतो. तेव्हा मात्र माणसाला आपल्या असणेपणातील षड्गुण संपन्नतेचं, आत्म्याचे षड्गुण संपन्नतेचा त्याला विसर पडतो. आणि नेमका असा ऊर्जावान माणूस जेव्हा बाहेर जातो तेव्हा षड्गुण संपन्नता तो विसरतो आणि बाहेर खालीपणामुळेच त्याच्यामध्ये काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ असे षड्विकार जन्माला येतात. म्हणजे माणसाने आपल्या ऊर्जा रूपाला नीट जाणलं नाही तर माणूस षड्विकाराने ग्रस्त होतो. आणि जेव्हा तो षड्विकाराने ग्रस्त होतो तेव्हा अर्थातच त्याला ते हवं ते मिळालं नाही तर त्याच्या देहांतर्गत असलेलं जे जैविक रासायनिक कॉम्बिनेशन आहे, म्हणजे देहामध्ये आपल्या रक्त आहे, देहामध्ये आपल्या पेशी आहेत, देहामध्ये आपल्या तेज आहे, देहामध्ये आपल्या भावना आहेत, तर देहांतर्गत असलेलं रसायन जेव्हा आपल्या इच्छापेक्षा पूर्ण होत नाहीत तेव्हा, आता इच्छापेक्षा पूर्ण का होत नाहीत सर्वार्थाने, कारण आत्मज्ञानाकडे पाठ करून, नेणिवेकडे पाठ करून बाहेर दिसणाऱ्या जगाकडे जेव्हा माणूस जातो तेव्हा बाहेर दिसणाऱ्या जगाच्या लोभापोटी त्याच्यामध्ये काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ हे षड्विकार जागे होतात. आणि त्या षड्विकारांच्याच कमी जास्त प्रकोपामुळे माणसाच्या प्रकृतीमध्ये पित्त दोष, कफ दोष आणि वात दोष निर्माण होतो, ज्याचा आपण काल आढावा घेतलेला आहे. तर आत्म्याची षड्गुण संपन्नता तिकडे जाणं म्हणजे प्रत्येक आत्मा म्हणजे जीवाने उलट्या दिशेने आपल्या शिवस्वरूपाला पावणं. ते जेव्हा शक्य होत नाही तेव्हा एकच होतं की जो चेतनेने उत्स्फूर्त झालेला असा बलदंड आणि चेतनेचं स्फुरण अधिक असलेला माणूस त्याला ज्ञानाचा विसर पडतो, त्याला आपल्या नेणिवेतील रूप शोधावं हे विसर पडतो आणि आपल्या रूपाच्या दिशेने बाहेरच्या रूपाकडे वस्तू जगताकडे तो धाव घेतो. त्यातल्या अनेक वस्तू हस्तगत करण्यासाठी तो आपल्या क्षमतेचा ताकदीचा गैरवापर करतो. त्या कारणाने तो षड्विकारग्रस्त होतो आणि षड्विकारग्रस्तताच माणसाच्या प्रकृतीमध्ये कफ पित्त वात हे दोष निर्माण करतात. हे कालच्या आणि आपल्या आजच्या निरूपणाचा सारांश आहे. आज आपण प्रत्येक आत्मा म्हणजे काय याचा बोध घेतला. जीवाने आपल्या नेणिवेकडे प्रवास करणं, जीवाने अंतर्मुख होऊन प्रवास करणं
आणि जीवाला शिव भेटणं आणि त्याचं जीवत्व करून पडणं आणि देह असताना सुद्धा जीव सर्व व्याप्त चैतन्य, सर्व शक्तिमान चैतन्य, सर्वज्ञ चैतन्य, स्वतंत्र चैतन्य, समत्वपूर्ण चैतन्य आणि सर्वापती प्रेमभाव असलेलं, आत्मीयता असलेलं चैतन्य हे आपलं रूप आहे म्हणून जेव्हा ओळखतो तेव्हा जीव त्याचा जीवभाव टाकतो आणि तो शिवभाव म्हणून कार्यरत होतो. हे ज्या जन्मात जिथे होते त्या टप्प्यावर माणूस देह असून सुद्धा विदेही होतो आणि विदेहीपणे मुक्तिभोगीत जावे म्हणून देहाचा विसर पडून आपल्या असणेपणाची स्मृती लक्षात घेऊन तो आपला असणेपणा जाणून तो असणेपणा देण्यासाठी उर्वरित जीवन तो व्यतीत करतो, खर्च करतो. यालाच म्हणायचं विदेहीपणे मुक्ती भोगणारा माणूस ते मुक्ती ज्ञान इतरांना देण्यासाठी आपल्याशी जे थावे ते इतराशी द्यावे या उदात्त भावनेने असा ज्ञानी माणूस जेव्हा कार्य करतो तेव्हा तो या देहामध्ये असतानाच देहाच्या कुठल्या तरी टप्प्यावर पूर्णपणे प्रत्येकात्मा म्हणून, जीवात्मा म्हणून शिव तत्वाकडे जातो. त्याचा जीवभाव घडून पडतो आणि जीवशिवाचं मिलन होऊन जीव गेला शिव उरला आणि खरं सांगायचं तर शिवही उरला नाही. पूर्ण असणे पण आपलं असणे पण जसं आहे तसं असणे पण त्याला ज्ञात झालं आणि या असणेपणाच्या ज्ञात होण्यालाच आत्मज्ञान म्हणतात. हे आत्मज्ञान जीवनाच्या ज्या टप्प्यावर झालं त्या टप्प्यापासून पुढे माणसाचा देह असला तरी तो देह असून नसल्यासारखा, कारण त्याचं आता बाहेर लक्षच नाही. तो फक्त नेणिवेतल्या जाणीवेकडे आत्मतत्वाकडे लक्ष ठेवून वागत असतो. त्या कारणाने असा माणूस देह असून सुद्धा विधेयीपणे स्वतः मुक्ती उपभोगतो आणि हा मुक्तीचा संदेश इतरांना देतो आणि सर्वांनाच मुक्त करण्यासाठी ईश्वराचा दूत, ईश्वराचा मेसेंजर, ईश्वराचा प्रेषित, ईश्वराचा निरोप्या किंवा ईश्वरी कार्य स्वतः घेऊन आणि परमेश्वराच्या आशीर्वादामुळे ते त्याला ईश्वरी कार्य करायला मिळतं आणि ते ईश्वरी कार्य तो करून शेवटी पूर्णपणे देहविरहित होऊन तो आपल्या असणेपणामध्ये जाऊन तसा तेजाळत राहतो. त्याला म्हणतात ते जाळून ते जाळते. ते म्हणजे जे आत्मतत्व आहे ते तुमचं शरीर जाळून, तुमचं शरीर नष्ट करून शरीर बाह्य येऊन तेजपुंज होते. म्हणजे शरीरांतर्गत तेज आहे ते शरीर आणि रूप, आकार, गुण हा जो आपला त्रिपुटीचा भाग आहे, जो अज्ञानाचा भाग आहे, तर शरीरांतर्गत चेतना त्रिपुटी नष्ट करते आणि त्रिपुटी नष्ट झाल्यानंतर शरीर जाळून शरीर विरहित जेव्हा तुमच्यातील चैतन्य बाहेर पडतं तेव्हाच म्हणतात ते जाळून ते जाळते. शरीरांतर्गत चैतन्य शरीराला जाळून शरीर बाह्य येते तेव्हा म्हणतात ते म्हणजे चैतन्य. जाळून म्हणजे शरीराला, ते जाळतं म्हणजे स्वतः अधिक तेजस्वी होतं. चैतन्य शरीराला जाळून अधिक तेजस्वीपणे दिसू लागतं. म्हणूनच बऱ्याच वेळेला अशा विधेयीपणे मुक्ती भोगीत जावी अशा अवस्थेत असणाऱ्या लोकांचा देह असताना सुद्धा तो देह आणि त्याच्यावरचा ओरा, त्याचं ते जो वलय आहे ते तुमच्या आमच्यापेक्षा अधिक प्रभावी दिसतं. कारण देह असला तरी सुद्धा भावनेच्या पातळीला तो देह जाळला आहे आणि त्यांच्या अंतर्गत चेतना त्यांच्या मुखाभोवती प्रकट झाली आहे आणि त्यालाच आपण म्हणतो मुखाभोवती किंवा संताच्या चेहऱ्याभोवती जे तेजोवलय दिसतो, जो ओरा दिसतो, तो दुसरं काही नसून संताने आपल्या संतुलित भावाने संत आपल्या आत्मतत्वापर्यंत पोहोचतो आणि ते आत्मतत्व लोकांना देण्यासाठीच, जगात संतुलन साधण्यासाठीच तो देह असलेल्या स्थितीत असतो. पण तो देह ही दिसणारी स्थिती आहे. तो देहबाह्य होऊन अनेक पद्धतीने काम करीत असतो. त्यामुळे संत जगाकडे जात नाहीत तर जग संताकडे येतं. संताला आपली जागा न सोडता जगाला आपल्याकडे खेचण्याची यासाठी ताकद आहे
कारण तो पूर्ण आत्मज्ञानी आहे. तर हे आजचं निरूपण आपण नीट समजून घ्या. त्याच्या चिंतनात असा. सर्वांना शुभ दिन, शुभचिंतन असतु. धन्यवाद.